माजी नगरसेवकाचं ऑफिस अज्ञातांनी फोडलं। हातात तलवारी घेतलेल्या अज्ञातांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। रोहित महाडिकांच्या ऑफिसवर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला। बी केबिन रोडवरची ही घटना आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। कुठेतरी आम्ही समाजसेवा आणि चांगलं काम करतोय, हे जर काहीतरी राग रुसवा ठेवून कोणीतरी हे कट रचतंय, त्यापाठी मी पोलिसांकडे हीच मागणी करेल की हे जे समाजकंटक आहेत, जे समाजाची सेवा करण्यासाठी आम्हाला थांबवायचा प्रयत्न करतायत, यांना चांगल्यात चांगली शिक्षा भेटली पाहिजे आणि लवकरात लवकर हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरतेपेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी मयुरेश आपल्या सोबत आहेत। मयुरेश, हल्ला करणारे नेमके कोण आहेत, कोणत्या उद्देशाने हा हल्ला केला, काही कळू शकले? नक्कीच सौरभ, मी सध्या अंबरनाथच्या बी कॅबिन परिसरामध्ये आहे। हेच ते रोहित महाडिक म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक आहे आणि हेच त्यांचं ऑफिस आहे। 11:15च्या सुमारास 10 ते 12 टोळकं ह्या ठिकाणी आले आणि हातामध्ये तलवारी असल्याने तलवारीने संपूर्ण ऑफिसची ह्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। संपूर्ण जर ऑफिसच्या आपण परिसर बघितला तर काचा पाहायला मिळत आहेत। जी 10 ते 12 जी टोळके आलेले ह्या कुठल्या उद्देशाने हे अजूनपर्यंत समजू शकलं नाही, पण संपूर्ण जी तोडफोडीची घटना आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत ह्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच आपण जर बघितलं या ऑफिसमध्ये रोहित महाडिक सुद्धा होते, मात्र रोहित महाडिक हे घरी जात होते आणि ह्या ऑफिसमध्ये जो रोहित महाडिककडे जो काम करणारा कर्मचारी आहे तो ह्या ठिकाणी होता आणि त्यांनी आपला बचाव करण्यासाठी ही आपण जर खुर्ची बघितली ही त्यांनी हातात घेतली होती आणि त्या खुर्चीवर देखील या टोळक्याने हल्ला चढवला होता। आणि आपण जर कर्मचारी बघितला, हाच तो कर्मचारी आहे। या ठिकाणी आपण बघितलं की त्याला देखील एक वार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याला देखील विचारू की नेमकी काय झालेलं आणि किती वाजता झालं, कारण की हल्ला जेव्हा चढवत होते तेव्हा कुठल्या उद्देशाने ते आलेले आणि ह्या कर्मचाऱ्यावर सुद्धा तलवारीने वार करत बसले, मात्र आपला बचाव करण्यासाठी त्यांनी हातात खुर्ची घेतली। काय सांगशील, किती वाजता घटना, किती जण आलेले आणि तू आपला बचाव करण्यासाठी हातामध्ये खुर्ची पण घेतली? माझं काय म्हणणं आहे, मी काय बोलतो, इथून इकडे बसलो होतो मी, तर तिकडून 10-12 टोलका आला आणि इथे मला मारायला लागले ते तलवारीने। इकडे मारायला लागले तर मी आतमध्ये गेले आपल्या बचावसाठी। हे घेतले टेबल घेतले तर पहिले तलवार मारून तोडले त्यांनी आणि नंतर मी परत दुसरा टेबल उचलला आणि परत सेफ्टीसाठी हे केलं। मग आता ते टायमिंग होतं कुछ 10:40चा असं टायमिंग आहे। तर असं झालं आहे का पूर्ण काचा तोडले, पूर्ण हे तोडले। सौरभ, आपण जर बघितलं ह्या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस ह्या घटनेचा आता तपास करत आहेत। काही जणांची आता ताब्यात घेण्यात आलं आहे अशी देखील माहिती मिळत आहेत। मात्र आता गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तपासाला वेग देखील पोलिसांनी लावला। बरोबर, आणि या तपासातून नेमकं काय समोर येतं हे सुद्धा बघावं लागेल। मयुरेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर तलवारीनं कसे वार करण्यात आले, सुदैवानं कुठल्या व्यक्तीच्या अंगावर हे वार बसले नाहीत, नाहीतर किती मोठी दुर्घटना यातून घडली असती आणि कोणाचा जीव सुद्धा यात गेला असता त्यावरून दिसतंय। त्यामुळे आता हल्लेखोर नेमके कोण आहेत, कोणत्या उद्देशाने त्यांनी हे केलं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई आता अपेक्षित आहे।